स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन इथे गेल्या 7 ते 8 वर्षांपासून गायनेकोलॉजिस्ट आणि ऑब्स्टेट्रिशियन म्हणून काम करते. आमच्या इथे प्रसूती आणि स्त्रीरोग हे दोन्ही विभाग चालू आहेत. प्रसूतीमध्ये नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन, हाय रिस्क प्रेग्नन्सी या सगळ्या गोष्टी आमच्याकडे केल्या जातात. आता स्त्रीरोगामध्ये आपल्याकडे लॅप्रोस्कोपी सुद्धा रुटीनली होते. लॅप्रोस्कोपीमध्ये आपण इमर्जन्सी आणि इलेक्टिव्ह या दोन्ही प्रोसिजर आरामात करतो. इलेक्टिव्ह म्हणजे वेळ ठरवून केलेल्या शस्त्रक्रिया, जसं कुटुंब नियोजन, लॅप्रोस्कोपी ट्यूबल लायगेशन म्हणजे कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन झालं. त्याशिवाय लॅप्रोस्कोपिक सिस्टेक्टॉमी, ओव्हरियन सिस्टेक्टॉमी म्हणजे अंडाशयात असलेल्या गाठी, मायोपेक्टॉमी म्हणजे गर्भपिशवीतील डोळे हे सुद्धा आपण काढतो. आणि सगळ्यात मोठी शस्त्रक्रिया म्हणजे TLH म्हणजे टोटल लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टॉमी. त्यात आपण गर्भपिशवी काढायचं ऑपरेशन करतो. ज्या पेशंटला गर्भपिशवीत डोळे असतात किंवा खूप जास्ती मासिक जाते आणि ते औषधीने ट्रीट होत नाहीये किंवा गर्भपिशवीवर सुजन आहे, असे बरेचसे कारण असतात. त्यासाठी आपण ऑपरेशन करतो. जर आपण सीझर करू म्हणजे पोट उघडून जरी ऑपरेशन केलं तर यात जवळपास 8 ते 10 दिवस पेशंटच्या रिकव्हरीला लागतात. म्हणजे पेशंट ॲम्ब्युलेट व्हायला म्हणजे चाला फिरायला जवळपास 8 ते 10 दिवस लागतात. पण तेच जर आपण दुर्बिणीने केलं तर 3 ते 4 दिवसात पेशंट आपली चालू करू शकतो. यात रिकव्हरी टाईम म्हणजे बरा होण्याचा कालावधी बराच कमी असतो. त्याशिवाय ब्लड लॉस म्हणजे रक्त पण कमी प्रमाणात लॉस होतो आणि रिकव्हरी फास्ट होते पेशंटची. तर हे ऑपरेशन आपल्याकडे आपण आता रुटीनली करतो. त्याशिवाय इमर्जन्सी लॅप्रोस्कोपी यामध्ये आपण एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे नळीत राहिलेला गर्भ जो असतो तो आपण इमर्जन्सी अवस्थेमध्ये सुद्धा इथे रुटीनली करायला लागतो. आता 24/7 अवेलेबल आहे. आमच्याकडे पूर्ण टीम आहे, ॲनेस्थेटिस्ट, ओटी असिस्टंट आणि फिजिशियन, इंटेन्सिव्हिस्ट हे सगळे आमच्याकडे 24/7 आहे. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या हाय रिस्क प्रेग्नन्सीज किंवा हाय रिस्क गायनेकोलॉजिस्टच्या सर्जरीज या अगदी आरामात आणि अगदी चांगल्या रिझल्ट्ससह आम्ही तुम्हाला अवेलेबल करू.